रत्नागिरी जवळच्या निसर्गरम्य जयगड परिसरात 10 वर्षांपूर्वी जिंदाल कंपनीचा ऊर्जा प्रकल्प स्थानिकांच्या माथी मारण्यात आला। जिंदाल प्रकल्पाकडून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात स्थानिक जनतेनं अनेकदा आंदोलनं केली, मात्र प्रदूषण सुरूच असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलाय। जिंदाल कंपनीमुळे काही ब्लास्टिंगमुळे प्रॉब्लेम झाले आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या कॉलनी किंवा त्यांची ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर नसल्यामुळे नांदिवड्यातल्या काही भागाचं पाणी प्रदूषित झालं आणि आता हळूहळू गंगेच्या बाजूला तो प्रकार सरकायला लागलेला आहे आणि ते कुठेतरी कंपनीने थांबवायला पाहिजे। लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळ करता कामा नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे। जिंदाल प्रकल्पापासून अवघ्या काही फूट अंतरावर कराटेश्वराचं स्वयंभू देवस्थान आहे। तमाम रत्नागिरीकरांचं हे श्रद्धास्थान। इथल्या गोमुखातून वर्षाचे 365 दिवस स्वच्छ आणि निर्मळ पाण्याचा अखंड प्रवाह सुरू असतो। त्याला गंगास्थान असंही म्हटलं जातं। दररोज शेकडो भाविक हे पाणी प्राशन करूनच मंदिरात प्रवेश करतात, मात्र या गोमुखातील पाणी पिण्यास योग्य नाही असा धक्कादायक अहवाल आरोग्य विभागाने दिलाय। कोळसा सगळा जमिनीत पाणी मुरून और खारं पाणी जे घेतात समुद्रातून ह्याला आपलं कूलिंग टॉवरला, त्याच्यामुळे सर्व पाणी खराब झालेलं आहे। कोळशामुळे जास्त खराब झालेलं आहे, कारण ब्लास्टिंगमुळे भेगा गेले जमिनीला। जिंदाल प्रकल्पातल्या शक्तिशाली सुरुंग स्फोटामुळे उडणारी फ्लाय ॲश आणि कोळशामुळे गोमुखातलं पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय, मात्र जिंदालच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे हात वर केलेत। डिस्ट्रिक्ट हेल्थ डिपार्टमेंटने जो दिलेला रिपोर्ट आहे तो फायनल आहे, म्हणजे तो दिला आहे। त्याच्यामध्ये असं काही कुठे दिसून आलेलं नाही आहे ते प्रदूषित झालेलं आहे। म्हणजे आहे ते आहे, ही वस्तुस्थिती आहे। आता हा रिपोर्ट म्हणजे कोणी कसा कुठच्या ग्रामस्थांनी सांगितलं हे मला माहीत नाही। JSW प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी मूक मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केलाय। हे प्रदूषण थांबलं नाही तर आंदोलन उग्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।